काही दिवसांच्या आधी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे हर्षवर्धनदादा सपकाळ हे भेटले होते आणि त्यांनी महाराष्ट्रभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जातीयवादी पक्ष जे आहेत, जे धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून फोडा आणि जोडाचं राजकारण करतात, त्यांना बाजूला ठेवण्यासाठी एकत्र येण्याची विनंती केली होती आणि त्या दोघांची झालेली जी चर्चा आहे त्याला अनुषंगून आदरणीय बाळासाहेब यांनी वंचितच्या बुलढाणा जिल्ह्यातले जे पदाधिकारी आहेत त्यांना सूचना दिल्या आणि आम्हाला देखील प्रदेशाध्यक्षांनी आमच्या सूचना दिल्या। त्यानुसार जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही आघाडी होण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या 2-4 बैठका झाल्या आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने आज एकत्रितरित्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढण्याचा निर्णय बहुजन वंचित आघाडी आणि काँग्रेस यांनी घेतलेला आहे। महाविकास आघाडी जी आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, पवार गट आणि उद्धव साहेबांची सेना यांच्यामध्ये जी महाविकास आघाडी आहे ती कायम राहत काँग्रेस आणि वंचित अशा पद्धतीने एकत्र येण्याचा हा निर्णय अत्यंत आगळावेगळा निर्णय आहे आणि दूरगामी परिणाम करणारा हा निर्णय आहे। निश्चितपणे येत्या काळामध्ये नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल बदलण्याची क्षमता आजच्या या निर्णयामध्ये आहे आणि त्यामुळं हे दोन्ही पक्ष पुढच्या निवडणुका एकत्रितरित्या लढतील आणि हा बुलढाणा पॅटर्न निश्चितपणे संपूर्ण राज्यभर देखील जाईल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।